नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये लिपिक पदासाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत। भरपूर पदे आहेत मित्रांनो, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। जे बेसिक क्वालिफिकेशन लागणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन ते 12वी उत्तीर्ण या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज तुम्हाला करण्यासाठी या ठिकाणी फी आकारलेली नाही, विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्स यांच्यामार्फत डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप सी गट क मधील विविध पदांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये जे काय एअरफोर्स स्टेशन्स आहेत, युनिट्स आहेत ऑल ओव्हर इंडिया, त्यामध्ये रिक्रुटमेंट होत आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाशिक सारख्या ठिकाणी रिक्रुटमेंट तुम्हाला होत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते सेंट्रल गव्हर्नमेंटची। यामध्ये जी पदे भरली जाणार आहेत ती सिव्हिलियन पोस्ट आहेत, हे लक्षात घ्या मित्रांनो। ज्यामध्ये मेडिकल स्टँडर्ड्स तुम्हाला स्टँडर्ड्स लागणार आहेत, मेजरली जे काय रिक्रुटमेंटसाठी असतात तशा प्रकारचे नाही आहेत, सिव्हिलियन जागा असल्यामुळे। आणि त्यांनी सांगितलेलं की ऑल इंडियन्स इलिजिबल्स आहेत या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। ग्रुप सी मधल्या पदांसाठी एअरफोर्स स्टेशन्स आणि युनिट जे काय आहेत एअरफोर्स इंडियन एअरफोर्सच्या अंडर, त्यामध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। पुढे बघूया आपण वॅकन्सीज कोणकोणत्या आहेत, तर तुम्ही बघू शकता। पहिलं पद आहे निम्न श्रेणी लिपिक अर्थात LDC अर्थात लोअर डिव्हिजनल क्लर्क। या पदाच्या टोटल 157 जागा ऑल ओव्हर इंडिया भरल्या जाणार आहेत। त्यानंतर हिंदी टायपिंगच्या 18 जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे। तर सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरच्या 7 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। अशा टोटल 182 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। अर्थात या जागांचं विश्लेषण तुम्हाला युनिट्स वाईज किंवा स्टेशन्स वाईज पाहायचं असेल तर ते नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, तेही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक आहे। LDC पदासाठी 12वी उत्तीर्ण, त्यानंतर संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट। थोडक्यात कोणतंही एक असेल, एकतर इंग्लिश पाहिजे 35 वर्ड्स प्रति मिनिटचं किंवा हिंदीचं असेल 30 वर्ड्स पर मिनिट, तर तुम्ही या ठिकाणी पदासाठी अर्ज करू शकता। एक्सपिरियन्स कोणत्याच पदाला या ठिकाणी मागितलेला नाही आहे। हिंदी टायपिंग दुसरं पद आहे, ज्यासाठी 12वी उत्तीर्ण, अगेन एकतर इंग्लिश टायपिंग किंवा हिंदी टायपिंग असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। आणि सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर पदासाठी 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे। त्यानंतर या ठिकाणी अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे, हा दुसरा क्रायटेरिया आहे। आणि 2 वर्ष कमीत कमी अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। माफ करा, पहिल्यांदा सांगताना मी सांगितलेलं की अनुभवाची रिक्वायरमेंट नाही आहे, मात्र पहिल्या 2 पदांसाठी या ठिकाणी एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला नाही। तिसऱ्या पदासाठी या ठिकाणी त्यांनी 2 वर्षाचा अनुभव जो आहे तो या ठिकाणी मागितलेला आहे। ड्रायव्हर पदासाठी मेजरली जी काही ड्रायव्हरची पदे ऑल ओव्हर इंडिया किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरली जातात, त्यासाठी मित्रांनो काही पदांसाठी या ठिकाणी एक्सेप्शन असतं, मात्र मेजॉरिटी तुम्हाला एक्सपिरियन्स मागितला जातो। यामध्ये तुम्ही बघू शकता क्वालिफिकेशन, आणि जर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर नक्की अर्ज करू शकाल। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट काय राहणार आहे, तर एज सर्व पदांसाठी या ठिकाणी 18 ते 25 वर्ष राहील। ओपनसाठी जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला 18 ते 25 वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे। यामध्ये एज रिलॅक्सेशन 3 वर्ष, ओबीसीला एज रिलॅक्सेशन मिळत आहे 5 वर्ष, SC/ST कॅटेगरीला तर 10 वर्ष, या ठिकाणी हँडिकॅप कॅटेगरीला एज रिलॅक्सेशन मिळत आहे, ते तुम्ही पाहू शकता। एक सर्व्हिसमॅन, त्या व्यतिरिक्त जर तुम्ही SC/ST OBC कॅन्डिडेट असाल आणि ओपनच्या जागांना अर्ज करणार असाल तर मात्र तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार नाही, असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुढे तुम्ही बघू शकता यासाठी कशा प्रकारे सिलेक्शन असणार आहे, तर मोड ऑफ सिलेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता। पहिल्यांदा तुम्हाला मित्रांनो एक्झाम असणार आहे, जे एलिजिबल कॅन्डिडेट जे असतात त्यांना रिटर्न टेस्ट होईल, ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल। यामध्ये LDC आणि हिंदी टायपिस्टला जनरल इंटेलिजन्स, इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेसची एक्झाम होईल। तर ड्रायव्हर पदासाठी जनरल इंटेलिजन्स, इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस आणि ट्रेड पोस्ट रिलेटेड क्वेश्चन्स तुमचे त्या ठिकाणी असणार आहेत। जो पेपर असणार आहे तो इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये असणार आहे। रिटर्न टेस्टला 100% वेटेज जाईल मित्रांनो। स्किल टेस्ट जे असणार आहे ते फक्त या ठिकाणी क्वालिफाईंग राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला फोकस करायचा आहे जे मार्क्स असणार आहेत ते रिटर्न टेस्टमध्ये मिळवण्यावर। यामध्ये तुम्हाला अर्ज जो आहे मित्रांनो तो फिलअप करून दिलेल्या ॲड्रेसवर जो असणार आहे मित्रांनो तो सेंड करायचा आहे। रिस्पेक्टिव्ह ॲड्रेस तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहता येतील, ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करणार असाल। फॉर एक्झाम्पल, या 180 प्लस जागांपैकी तुम्हाला महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करायचं असेल तर नाशिक या ठिकाणी जो ॲड्रेस असेल त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज सेंड करायचा आहे। त्या एअरफोर्स स्टेशनला तुम्हाला तो अर्ज सेंड करावा लागणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता अर्जाचा फॉर्मॅट जो आहे तो तुम्ही दाखवणार आहे, मात्र 30 दिवसाच्या आत तुम्हाला अर्ज सेंड करायचा आहे। सप्टेंबर किंवा या मंथ एंड पर्यंत तुम्ही लवकरात लवकर तो अर्ज सेंड करू शकता।
फॉर्मचा तुम्ही फॉर्मॅट बघू शकता कशा प्रकारे असणार आहे, तर कोणत्या युनिटसाठी तुम्ही अप्लाय करता हे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे, पोस्टसाठी आणि युनिटसाठी कोणत्या अप्लाय करताय ते, फोटो चिकटवायचा आहे, त्यानंतर अप्लाय कोणत्या पदासाठी केलाय ते, नेम ऑफ द कॅन्डिडेट, फादर्स नेम, डेट ऑफ बर्थ, एज, ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, कास्ट, एज्युकेशन क्वालिफिकेशन, एनी अदर क्वालिफिकेशन आणि कॅटेगरी यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये फिलअप करायचे आहे आणि ते तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करू शकता. ॲड्रेस रिस्पेक्टिव्ह स्टेशनचे तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये मिळतील, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. एक चांगली संधी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी मित्रांनो प्रयत्न करू शकता. तुम्हाला लोकली महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरीची संधी मिळू शकते. यावरती बाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.